नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या किचन रुटीन चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत करडईची भाजी. करडईची भाजी 2 पद्धतीत बनवली जाते. पहिली पद्धत, करडईची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून कांदा टाकून कांद्यावर परतली जाते. आणि दुसरी पद्धत, भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून शिजवून घेतली जाते आणि तिचं पाणी पूर्ण पिळून घेतलं जातं आणि नंतर भाजी बनवली जाते. तर मी बनवणार आहे दुसरी पद्धत. तर मी भाजी चिरून घेतलेली आहे बारीक. तर आता मी शिजायला टाकते. भाजी कढईत टाकून एक अर्धा तांब्या पाणी ओतून घेते. भाजी शिजवून घेतल्यामुळं काय होतं की तिचं जे पाणी निघतं ना शिजवल्याच्या नंतर, ते पाणी साईडला केलं की भाजी चवीला खूप छान लागते. आणि डायरेक्ट भाजी केली तर त्याच्यातलं पाणी निघत नाही आणि भाजी एवढी खास लागत नाही. त्यामुळं भाजी नेहमी करताना स्वच्छ धुवून शिजवून घेऊन पिळून नंतरच भाजी बनवायची. तर मी इथं पाणी ओतलेलं आहे अर्धा तांब्या. आणि भाजी 4 मिनटासाठी भाजी मी वाफवून घेते. तुम्ही बघू शकता 4 मिनटानंतर भाजी मऊ अशी शिजलेली आहे. आता ही भाजी साईडला घेऊन हे पाणी ओतून काढायचं आणि नंतर दुसरं थंड पाणी याच्यात ओतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता हे पाणी आहे ना, हे साईडला करायचं. हे पाणी काढून टाकून द्यायचं. आता थंड पाणी ओतते. 2 पाण्यानं भाजी परत धुवून घ्यायची. थंड झाले की पिळून घ्यायची. पिळून भाजीतलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं. भाजी एकदम सुटसुटीत मोकळी झाली पाहिजे. तुम्ही बघू शकता याच्यातलं पाणी निघलेलं आहे पूर्णपणे. अशी सुटसुटीत झाली पाहिजे भाजी. आता भाजी साईडला ठेवूयात आणि तिचा मसाला बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी 5-7 हिरवी मिरची, 5-6 लसूण पाकळ्या आणि 1 छोटा चम्मच जिरं घेतलेलं, ते बारीक करून घेऊयात. थोडे शेंगदाणे पण त्यातमध्ये बारीक करून घेऊयात. आणि पूर्ण बारीक नाही करायचं, ते आबडधोबड करायचं, म्हणजे ते खाताना दाताखाली लागलं पाहिजे. तर मी आता तेलात भाजून घेते. मिरची, शेंगदाणे हे वगैरे सगळं होतं ते भाजून घेते. सुरुवातीला कढईला ते चिटकणार, कारण त्याच्यामध्ये शेंगदाणे आहेत त्याच्यामुळं. मस्तपैकी मिरची भाजली की वास छान येतो. हे जे कढईला चिटकतंय, हे जेव्हा चिटकायचं बंद होईल तेव्हा समजायचं की आपली मिरची व्यवस्थित भाजली आहे. आता आपण याच्यामध्ये भाजी टाकून घेऊयात. पूर्णपणे मिरची भाजलेली आहे. जी आपण पिळून घेतलेली होती ती भाजी टाकायची. करडईची भाजी ही फक्त थंडीच्या दिवसातच येते आणि ज्वारीचं पीक असतं त्या पिकामध्ये येते. ज्वारीच्या पिकामध्ये करडईची भाजी वर्षातून एकदाच येते. शिजलेली भाजी खाण्यासाठी खूप छान.
आता चवीपुरतं मीठ टाकते. आणि 2 मिनिटासाठी हिला वाफ देऊन घेते. 2च मिनिटासाठी झाकण ठेवायचं. तुम्ही बघू शकता 2 मिनिटाच्या वाफेनंतर भाजी एकदम सुटसुटीत अशी छान झालेली आहे. आणि आता आपली ही भाजी तयार, करडईची भाजी. कशी झाली तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. करडईची भाजी पित्तासाठी खूप छान. पित्त कमी होतं या करडईच्या भाजीने.